सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। बघा, आपण माणसं आहोत, त्यामुळे आपलं कोणाशी ना कोणाशी तरी वाद होत असतो। अगदी लहान सहान कारणातनं का होईना, परंतु वाद हे होतात। मग ते आई मुलांमध्ये असू द्या, किंवा नवरा बायकोमध्ये असू द्या, किंवा मित्र मैत्रिणीमध्ये असू द्या, किंवा गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड मध्ये असू द्या, अगदी भांडण हे होतच। संसाराचा असा नियम आहे, जिथे भांडव असतं तिथेच संसार होतो। म्हणजे काय, थोडंसं भांडण झालं तर ते प्रेमात पुन्हा रूपांतर होतं। तर आता कधी कधी काय होतं, परंतु हे जे भांडण असतं हे टोकाला जातं, आणि हे टोकाला जाऊ नये। किंवा कधी कधी असं वाटतं, अरे आपण उगाचच त्या व्यक्तीचं आपल्या मनावर घेतलं आणि आपण दोन शब्द जास्त बोललो, हे चुकीचं होतं। परंतु काय, भांडण झालंय, आता काय, शांत बसा, एकमेकांशी बोलू नका, ह्या सर्व गोष्टी होतात। ह्या सर्व गोष्टी होऊ नये, किंवा आपल्याला पश्चाताप झालेला आहे की आपलं भांडण झालं, उगाचच झालं, पश्चाताप होऊ नये, त्यासाठी काय करायचं, खूप भांडण झालंय, खूप मनातलं एकमेकांना बोललात, ठीक आहे, आता हे सर्व पुन्हा तुम्हाला सावरायचं आहे, पुन्हा नव्याने एकत्र मैत्री करायची आहे, एकत्र राहायचं आहे, नव्याने नात्याला सुरुवात करायची आहे। तुमच्याशी झालेल्या व्यक्तीचं भांडण हे पुन्हा तुम्हाला मिटवायचं आहे, एकत्र यायचं आहे। त्यासाठी काय करायचंय सांगताय का? मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचे काही स्विचवर्ड काही दिवस नक्कीच घेऊन येते। बघा, ह्याच्याने काय होतं, आपल्या मनातली इच्छा लवकरात लवकर पूर्ण करण्याचं काम हे ब्रह्मांड करत असतं। जे काही तुम्ही पॉझिटिव्हरित्या सोडता, ते काही आपल्याला आपल्या आयुष्यात सर्व काही पॉझिटिव्हरित्या मिळतं। त्यामुळे ब्रह्मांडात नेहमी पॉझिटिव्ह विचार करून ब्रह्मांडाकडे मागा, काहीही सर्व काही व्यवस्थित मिळतं। आता काय करायचंय बघा, आपल्याला आपल्या घरात एखाद्या व्यक्तीबरोबर खूप भांडण झालंय, तुम्हाला पुन्हा नव्याने एकत्र यायचंय। त्यासाठी आपल्या घरात जिथे कुठे तुम्हाला अगदी कुणी रोकणार नाही, टोकणार नाही, अशा ठिकाणी कुठे जागा असेल तिथे जाऊन बसा, बेडवर बसा, खाली बसा, कुठेही बसा। किंवा घराच्या बाहेर तुम्ही शेतात राहत असाल, शेतात जाऊन बसू शकता, कुठेही बसू शकता। आता 10 मिनिटं एका जागेवर बसायचं आहे आणि एक स्विचवर्ड तुम्हाला वापरायचा आहे। स्विचवर्ड वापरत असतानाच तुम्हाला ज्या व्यक्तीशी तुमचं खूप भांडण झालेलं आहे, त्या व्यक्तीला तुम्हाला स्वारी म्हणायचं आहे, किंवा तुम्हाला नव्याने पुन्हा एकत्र यायचं आहे। त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला एक स्विचवर्ड वापरायचा आहे, वायो। वायो, व फॉर वजन, कळलं? वायो 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 वायो। आता वायो वायो हा शब्द तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे। त्यानंतर व्हिज्युअलाइज करायचं आहे की तुम्ही त्या व्यक्तीशी पुन्हा जाऊन तिच्या कानात म्हणता की स्वारी, ह्याच्या पुढून आपल्यात कधीही काही भांडण होणार नाही। किंवा तुम्हाला जे काही त्या व्यक्तीला म्हणायचं आहे ते तुम्ही तिच्या कानात जाऊन म्हणता, आणि पुन्हा तुम्ही बसून एकत्र गप्पा मारता। नव्याने तुमच्या प्रेमाला सुरुवात होते, नव्याने तुमच्या मैत्रीला सुरुवात होते। ह्या सर्व गोष्टी नव्याने होतात। बघा, ती व्यक्ती तुमच्या घराच्या जवळ असू द्या किंवा तुमच्या घरातच असू द्या, तरी पण तुम्ही विचार करा की ती व्यक्ती तुमच्या घरातच असेल तर विचार करा, तुम्ही बेडरूम मध्ये बसलात आणि ती हॉलमध्ये आहे, तुम्ही हॉलमध्ये गेलात, हळूच तिच्या कानात म्हणता की स्वारी, ह्याच्यापुढे आपण भांडण करायचं नाही, आपण एकदम व्यवस्थित राहू। परंतु वायो वायो करतच, म्हणजे वायो वायो हा स्विचवर्ड वापरतच तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे। हळूवार त्या व्यक्तीच्या जवळ पोहोचलात, त्या व्यक्तीच्या कानात तुम्ही स्वारी म्हणता, पुन्हा आपल्यात काही भांडण होणार नाही, आपण पुन्हा नव्याने एकत्र राहू, काहीही काळजी करू नका, पुन्हा होणार नाही, हे सर्व आपण स्वतः काळजी घेऊ। या सर्व गोष्टी जे काही तुमच्या मनात आहे त्या व्यक्तीला तुमच्या जवळ घेण्यासाठी ज्या काही तुमच्या मनात गोष्टी आहेत त्या तुम्ही सांगता, खूप छानपैकी बोलता, गप्पा गोष्टी झालेल्या आहेत, त्यानंतर तुम्ही घरी आलेले आहेत, आणि असा विचार करतच तुम्ही पुन्हा तुमच्या जागेवर बसला आहात हा विचार करायचा। वायो वायो सांगत ह्या सर्व गोष्टी व्हिज्युअलाइज करायच्यात। ती व्यक्ती तुमच्या जवळ असू द्या, तुमच्या बाहेर देशात असू द्या, कुठेही असू द्या, पण त्या व्यक्तीकडे तुम्ही गेलात हे तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे। त्या व्यक्तीकडे गेलात आणि गेल्याच्या नंतर कानात काहीतरी म्हणता, पुन्हा घरी आलात, सर्व काही व्यवस्थित झालंय, अगदी तुमची मैत्री छानपैकी झालेली आहे, अशा पद्धतीने तुम्ही व्हिज्युअलाइज करा। आता बघा, काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल। परंतु हा जो उपाय आहे वेळेवर करा, म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी ज्या वेळेला तुम्ही केलाय तीच वेळ फिक्स करा। रोजच्या रोज जोपर्यंत ती व्यक्ती तुमच्या जवळ येत नाही तोपर्यंत रोजच्या रोज हा उपाय तुम्ही करू शकता। वायो हा शब्द व्यवस्थितपणे वापरा, हा स्विचवर्ड आहे, लिहून ठेवू शकता विसरलात तर ह्याच्याने तुमच्यापासून लांब गेलेली कुठलीही व्यक्ती असू द्या तुमच्या जवळ नक्कीच येईल। आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत।
नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.